जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा येथे सफाई कामगार आणि माळी पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। सदर अर्जाचा नमुना 8 एप्रिल 2025 पासून संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल। उमेदवाराने सफाईगार किंवा माळी या 2 पदांपैकी कोणत्याही एकाच पदाकरता अर्ज करावा। पदाचे नाव सफाईगार, एकूण रिक्त पदे 4, वेतन यशवंत 15,000 ते 47,600। माळी, एकूण रिक्त पदे 1, वेतन यशवंत 15,000 ते 47,600। अर्ज साध्या पोस्टद्वारे, कुरिअरद्वारे किंवा हस्तलिखिताद्वारे स्वीकारला जाणार नाही। तसेच 23 एप्रिल 2025 या तारखेनंतर कार्यालयास प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही। उपरोक्त अर्ज समाविष्ट असलेल्या लिफाफ्यावर सफाईगार पदासाठी अर्ज किंवा माळी पदासाठी अर्ज असे स्पष्टपणे लिहिणे आवश्यक आहे। सफाईगार पदासाठी शैक्षणिक अर्हता: उमेदवार किमान 7वी इयत्ता उत्तीर्ण असावा। तसेच त्याने शासकीय, निमशासकीय संस्था, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायती, महामंडळे, मंडळे येथे कंत्राटी पद्धतीवर किंवा बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी किंवा करार पद्धतीवर शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा किमान 1 वर्षाचा अनुभव असावा। उमेदवारास मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे। माळी पदासाठी शैक्षणिक अर्हता: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा माळी कामाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा किंवा किमान 1 वर्षाचा बगीचे, हिरवळी, वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा शासकीय, निमशासकीय मान्यताप्राप्त नामांकित संस्थांचा कंत्राटी पद्धती किंवा बाह्य यंत्रणेमध्ये करार पद्धतीवर अनुभव असावा। उमेदवार किमान 7वी इयत्ता उत्तीर्ण असावा। उमेदवारास मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे। वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 43 वर्षे, न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचाऱ्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे, कमाल वयोमर्यादा लागू नाही। अर्ज भरण्याचे शुल्क: सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क ₹100 एवढे असेल। अर्ज शुल्क हे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट वर्धा यांच्या नावे काढलेली ₹100 ची पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट स्वरूपात सादर करावे। अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत। निवड प्रक्रिया: आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर शॉर्ट लिस्ट प्रमाणे पात्र उमेदवारांना निवड प्रक्रियेत सामोरे जावे लागेल। मूल्यांकन पद्धती: चाळणी परीक्षा गुण 30, प्रात्यक्षिक परीक्षा गुण 30, वैयक्तिक मुलाखत गुण 20, निवड प्रक्रियेचे एकूण गुण 50 किंवा 80। चाळणी परीक्षा घेतल्यास अनुत्तीर्ण झालेले उमेदवार उर्वरित प्रक्रियेसाठी अपात्र ठरतील। चाळणी परीक्षा न घेतल्यास प्रात्यक्षिक चाचणीत अनुत्तीर्ण झालेले उमेदवार उर्वरित प्रक्रियेसाठी अपात्र ठरतील। वरील सर्व परीक्षांसाठीचे वेळापत्रक व निकाल जिल्हा व सत्र न्यायालय वर्धाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.wardha-court.government.in येथे वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल। उमेदवाराने अर्जासोबत पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट वगळता कोणतीही कागदपत्रे जोडू नये। जे उमेदवार वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र ठरतील त्यांनी वैयक्तिक मुलाखतीसाठी येताना खालील कागदपत्रांचा स्वतः प्रमाणित केलेला छायांकित प्रती सादर कराव्या। तसेच सोबत मूळ प्रती तपासणीसाठी आणाव्यात। उमेदवाराने अर्जाचा नमुना जिल्हा व सत्र न्यायालय वर्धाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घेऊन केवळ A4 आकाराच्या चांगल्या दर्जाच्या कागदावर सुस्पष्टपणे टंकलिखित अगर संगणकीकृत टायपिंग करून दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत किंवा त्याआधी नमूद केल्याप्रमाणे स्पीड पोस्टने पोहोचेल असे पाठवावे। उमेदवाराने अर्जामधील फोटोच्या रकान्यामध्ये स्वतःचे नवीनतम पासपोर्ट आकाराचे छायाचित्र चिटकवावे। स्वाक्षरीची सुरुवात सदर छायाचित्रावर करून काही भाग छायाचित्र बाहेर येईल अशा प्रकारे बॉल पेनने स्वाक्षरी करावी। या निवड प्रक्रियेत निवड समितीने घेतलेला निर्णय हा अंतिम असेल।